जय भीम. माझ्या आयुष झोपेतून उठून सकाळी असा काही नाटक करत होता. आज आहे ना लवकरच उठून गेला होता तो, नाही तर रोज 9:30-10 वाजेला उठतो. त्याच्यानंतर आयुषचे पप्पा पण जात होते कामाला. ते ना पार्सल घेऊन जात होते. माईक होता त्याच्यात, त्याच्या जागेवर दुसरा मागवायचा होता आम्हाला. सकाळ तर दुपार केव्हा होऊन जाते काम आवरायमध्ये, टाइम काही कळतच नाही. त्यानंतर आयुषचे पप्पा पण येऊन गेले होते. त्यांनी काही फ्रूट आणले होते, म्हणजे साखरू आणि केळी घेऊन आले होते. त्यानंतर साखरू स्वच्छ धुवून घेतले, कारण खूप जास्त माती होती. मला आहे ना बाफायचे होते. आयुषच्या पप्पांना आवडतात ते बाफून खायला. सर्व साखरू बाफून घेते म्हटलं, मुलं पण खातील आणि माझ्या आयुष बटाटा समजून मस्त खातो साखरू. स्वच्छ धुवून कुकर मध्ये बाफायला ठेवून दिले. 2-3 शिट्ट्यांमध्ये साखरू होऊन जाणार. आयुषचे पप्पा पण फ्रेश होत आहेत, तोपर्यंत मी त्यांना जेवण वाढून देते. म्हटलं आज मी बॉईल अंड्याची चटणी बनवली आहे, मेथीची भाजी आणि चपात्या. मेथीची भाजी खूप स्वस्त होऊन गेली. आमच्याकडे धाला जुडी रोज विकायला येतात. आयुषच्या पप्पांना जास्त काही आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी अंड्याची चटणी बनवली होती, माझ्यासाठी मेथीची. आयुषच्या पप्पांना जेवण वाढून मी केळी खायला बसली. मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून डॉक्टरांनी मला केळी खायला लावली, पण आयुष मला खाऊच देत नव्हता. या माईकला आहे ना खूप कंटाळून गेली मी, कारण त्याच्या चार्जिंगच टिकत नाही. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.